नमस्कार मित्र, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं फ्रेंड. आज आहे आपण माळशेज घाट या ठिकाणी. तर इकडं बघू शकताय, दिसतंय हरिश्चंद्रगड आहे. तर इकडं पण बघू शकता नजारा, खतरनाक असा नजारा आहे. तर गाईस सकाळची वेळ आहे, सकाळचे 8 वाजलेले आहे. तर खतरनाक गाईस नजारा आहे. तर फ्रेंड आपण चाललोय 2 व्हीलरवर. इकडं माळशेज घाट आहे खाली, तिकडं जाणार आहे आपण. तर इकडं बघू शकता तुम्ही आजचा नजारा खतरनाक आहे गाईस. तर बघू आपण पुढे असाच आपला ब्लॉग बघत राहा तुम्ही. तर आता सकाळची वेळ असल्यामुळं खूप छान असं ऊन सुद्धा पडलेलं आहे. तर आता आपण पुढे आलेलो आहे. तर बघू शकता तुम्ही, एक नंबर नजारा आहे गाईस. तर आता आपण भरपूर पुढे आलेलो आहे. तर इकडं पुढं गाईस धबधबा सुद्धा आहे, एक नंबर असा धबधबा आहे इथं. तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये, असं बघत राहा तुम्ही ब्लॉग. कारण आपण बोगद्यातून त्या साईडला जाणार आहे, बोगदा पण मी तुम्हाला दाखवत आहे. असं ब्लॉग बघत राहा तुम्ही. तर फ्रेंड बघू शकता आपण बोगद्याची पाठीमाग धबधबा आहे, तिथं पोचलेलं आहे. मी मागच्या वेळेस इथं व्हिडिओ बनवलेली होती खतरनाक मध्ये. तर बघू शकता इथं इको गाडी आलेली आहे, तिच्या पाठीमागे बघू शकता इथं धबधबा आहे. तर इथंच वर धबधबा खतरनाक आहे. पावसाळ्यामध्ये भरपूर अशी गर्दी राहते, एक नंबर. तर आता आपण इथून पुढे जाणार आहे. तर आईसर पण आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण बोगद्याकडे चाललेलो आहे. तर आपला ब्लॉग असाच तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर आता आपण जाऊ बोगद्यापाशी, तुम्ही असाच ब्लॉग बघत राहा. तर फायनली गाईस आपण बोगद्यापाशी पोहोचलेलो आहे. तर बघू शकता इथं डंपर पण आलेलं आहे, खालून भरून आलेलं आहे. तर बघू शकता हाच तो बोगदा आहे माळशेज घाटामधला. तर खूप छान अशा पिकअपी सुद्धा आलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही 3 पिकअपी आलेले आहेत. तर ते माल घेऊन गेले असतील, मुंबईला रिटर्न झालेले आहे. तर इकडं नजारा बघू शकता तुम्ही, किती खतरनाक नजारा आहे गाईस, वाव. तर सकाळची वेळ असल्यामुळे आहे ना, एक नंबर असा नजारा आहे गाईस. तर इकडे जादा करून पिकअपीच असतात. तर बस सुद्धा आलेले आहे त्या साईडीनं, तर ते आपल्याला कुठंतरी भेटेल. तर फ्रेंड इथं मंदिर सुद्धा एक छान असं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. एक नंबर मंदिर आहे गाईस. तर एक नंबर नजारा आहे गाईस. तर आता जाऊ आपण असंच पुढं, आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. तर बस आलेली आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलेली ती. तर बघू शकता इथं एक नंबर. तर बघत राहा आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू. तर गाई शिड पुढं बघू शकता तुम्ही किती माकडं बसलेलं आहे. तर भरपूर असे एकत्र येऊन बसलेले आहे. तर काहीतरी खात आहेत ते, चिकू का काहीतरी खाऊ राहिले ते. तर फ्रेंड जाऊ आता आपण पुढे असंच आपला ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. तर गाईस बघू शकता इकडं बोगद्यापासून आपण पुढे आलेलो आहे. तर आता इकडं ऊन असल्यामुळं काही एवढं खास दिसत नाही, माहिती नाही मला. तर गायची इकडं दिसतोय हा खूप छान असा डोंगर आहे. तर इकडं हरिश्चंद्रगड पण या साईडला येते, त्या बाजूला तिसकुळा डोंगर दिसतो त्याच्या तिथंच आहे. तर वर जाळी बघू शकता तुम्ही, किती जाळी लागलेली खतरनाकमध्ये. तर गायची इथं धबधबा असतोय पावसाळ्यामध्ये, बघू शकता इथं भरपूर असा खतरनाक धबधबा आहे. तर बस पुन्हा एकदा आलेले आहे, बघू शकता तुम्ही. तर जाऊ आता आपण पुढे, ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही. तर गाईस
पुढं आलं तर इकडं बघू शकता तुम्ही डोंगराला किती खतरनाक अशी जाळी लावलेली आहे. तर बघू शकता इथं वर दगड खाली येऊ नये त्याच्यासाठी भरपूर अशी सेफ्टीसाठी जाळी लावलेली आहे. एक नंबर भरपूर मोठी अशी जाळी सुद्धा आहे. तर आता आपण इकडं पुढं जाऊन थांबणार आहे. तर बघू शकता तुम्ही इथं रिक्षा पण आलेलं आहे. खतरनाक आहे सर. भरपूर अशी रस्त्यानं गर्दी असते. तर पिकअपवाल्या साईडला गे भोसडी गे. तर बघू शकता पिकअपवाल्या अशा प्रकारे कुठं पण घुसू शकतात. तरी तर आपण थांबणार आहे आता. तर गाईस आता आपण इथं थांबू. तर गाईज बघू शकता तुम्ही इकडं भरपूर असा हे खतरनाक. तर पिकवाल्याने कसं ओव्हरटेक केलेलं आहे बघू शकता तुम्ही. एक नंबर. तर गाईज मी आहे माळशेज घाटामध्ये. तर माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इकडं जंगल डोंगर खतरनाक आहे गाईज माळशेज घाटामध्ये. तर माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटू आपण असंच नवीन ब्लॉगमध्ये.